राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य शासनाकडून येत आहे. संपूर्ण बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच वितरित केला आहे. परंतु महाराष्ट्रातील 6 लाखहून अधिक शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापासूनही शेतकरी वंचित राहतील का? आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील तब्बल 6 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ इथून पुढे भेटणार नाहीये. PM किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यामुळे याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभही मिळणार नाहीये. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम झाली, तर 20व्या हप्त्यासाठी ही रक्कम 96,51,071 एवढी होती. या 6 लाखांच्या फरकांमुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचे प्रमुख कारणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेत. 21वा हप्ता वितरित करण्यापूर्वी अर्जदारांनी कसून पडताळणी करण्यात आली. यामध्ये काही कारणांमुळे लाभार्थी वगळण्यात आले आहेत. कुटुंबामध्ये दुहेरी लाभार्थी सुमारे 35,000, मृत व्यक्ती सुमारे 28,000 आणि जमिनीच्या नोंदी जुळत नसल्याने शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी भविष्यात जुळल्यास त्यांना पुढच्या 22व्या हप्त्याच्या वेळी 21व्या हप्त्याची निधी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. थोडक्यात वगळण्यात आले लाभार्थी हे विविध निकषामुळे अपात्र आहेत, असा सरकारचा दावा आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या ही आता स्पष्ट झाली आहे. PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने अंतिम केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवरच नमो योजनेचा हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे 21व्या PM किसान हप्त्यासाठी पात्र असलेले 90,41,241 शेतकरीच 8व्या नमो हप्त्यासाठी पात्र असतील, हे देखील आता स्पष्ट झाले आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मात्र सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. राज्य सरकारला यासाठी निधीचा तरतूद आणि वित्त विभागाची मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही PM किसानचे पैसे आत्तापर्यंत भेटले की नाही हे देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. धन्यवाद.